नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी। पुरंदर तालुक्यातील नीरा येथे करण्यात आले तिरंगा रॅलीचे आयोजन। सर्व पक्षांनी एकत्र येत काढली तिरंगा रॅली। पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सैन्य कारवाई केली। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी स्थळे आणि प्रशिक्षण केंद्र भारताने नष्ट केली। त्याचबरोबर पाकिस्तानने केलेले ड्रोन आणि रॉकेट हल्ले देखील भारताने यशस्वीरित्या परतवून लावले। यानंतर आता भारतामध्ये नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जातोय। पुरंदर तालुक्यातील नीरा येथे देखील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत तिरंगा रॅली काढून भारतीय सैन्याचे यशस्वी कारवाईबाबत अभिनंदन केले। भारतीय सैनिकांनी या युद्धादरम्यान दाखवलेलं धैर्य, साहस, पराक्रम याचं लोकांकडून कौतुक करण्यात आलं। नीरा येथील छत्रपती शिवाजी चौकातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली। यानंतर बुवासाहेब चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते नीरा ग्रामपंचायत कार्यालय अशी ही तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर कारवाई केली। पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळे नष्ट केली। त्याचबरोबर तेथील प्रशिक्षण केंद्र देखील भारताने नष्ट केली। भारताच्या भूमीतूनच भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला। यानंतर आता भारतातील नागरिकांकडून भारतीय सैनिकांचं कौतुक होताना पाहायला मिळतंय। भारताने पाकिस्तानवर कारवाई केली आणि या कारवाईनंतर भारताने या युद्धात मोठा विजय मिळवलेला आहे आणि त्यामुळे भारतातील सर्व गावागावांमधून आता तिरंगा रॅली काढली जाते। सैनिकांचं अभिनंदन केलं जाते। आज नीरा येथे देखील अशाच प्रकारची एक रॅली काढण्यात आली होती। आपल्याबरोबर पुरंदरचे माजी आमदार अशोकराव टेकवडे आहेत। काय भावना आहेत ते जाणून घेऊयात आपण। आज मोठी रॅली तुम्ही काढली होती, काय सांगाल? आपल्या भारतीय सैनिकांनी एक चांगलं काम केलेलं आहे, मोठं धैर्य आणि पराक्रम दाखवलेलं आहे, काय भावना आहे? पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला भारताच्या सैनिकांनी जे उत्तरलं ते संपूर्ण जगाने त्या ठिकाणी पाहिलं आणि या उत्तरामध्ये फक्त नुसता भारत पाकिस्तानचाच विषय नाही, तर अशा प्रकारचं कृत्य कुणीही केलं जगातल्या तरी भारत कशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर देतो याचं चोख उत्तर त्या ठिकाणी आपले लाडके आणि ते खऱ्या अर्थानं जगामध्ये ज्यांचा मान उंचवली ते आपले लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांनी दाखवून दिलं की हा भारत देश आता जगामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने पुढे चाललाय आणि जगामध्ये कुठल्याही त्या ठिकाणी अशा प्रकारचं जर तयार झालं तर नुसत्या आपल्या पुरतं नाही, ते जगातल्या सुद्धा देशांना मदत करण्याची धमक आणि ताकद हे भारत देशाने दाखवून दिली। तर या युद्धामध्ये भारतीय मिलिटरीने एक आपली स्वतःची वेगळी अशी ताकद दाखवलेली आहे। काय सांगाल आबा, तुम्ही देखील या रॅलीमध्ये सहभागी झाला होता। तरुणांचा उत्साह सध्या दिसतोय, भारताने चांगली कामगिरी देखील केली, काय सांगाल तुम्ही? भारतीय संविधान म्हणजे भारत देश हा गरीब असे ह्या नजरेने कुणी पाहू नये। तो शांत आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारा आहे, पण त्याच्यावर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर भारत देश कमजोर नाही हे जगाला दाखवून दिलेलं आहे। मी या दृष्टीनं भारताच्या सर्व सैनिक दलाचं मनापासून त्यांचं कौतुक करेल, अभिनंदन करेल। आणि दुसरा आणखी शब्द, राम मोठा का रहीम, तर भारत देश मोठा आहे हे देशाने एकदा दाखवून दिलेलं आहे। आपल्याबरोबर नीरेचे उपसरपंच राजेश काकडे देखील आहेत। काय सांगाल, आज तुम्ही सर्वजणांनी रॅली काढली होती, तिरंगा रॅली काढली, आनंद साजरा केलाय, काय भावना आहे? सर्वप्रथम आजच्या रॅलीतून तुम्हाला सगळ्या लोकांना समजून आला सर की सर्वप्रथमी देश प्रथम, धर्मानंतर, जातनंतर आणि राजकीय पक्षानंतर। तर या रॅलीमधून आपण अनेक जातीचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन हा तिरंगा रॅली साजरा केला। या ठिकाणी एकच संदेश जातो की जसं भारताला सुपर पॉवरकडे दिशेने चाललेला एक देश म्हणतो, परंतु ती दाखवण्याची वेळ निश्चितपणे पाठीमागच्या 15 दिवसामध्ये आली आणि आपण देशाचं सामर्थ्य, आपल्या आर्मीचं सामर्थ्य त्या ठिकाणी निश्चितपणे दिसलं की आपण किती अचूक मारा ब्रह्मोस अस्त्रांनी केला आणि जे आपल्याला हवंय टार्गेट तेच उद्ध्वस्त केलं, अचूकपणे केलं। आणि भारत देशातले सिव्हिलियन्स, काही आपले जवान त्या ठिकाणी शहीद झाले, त्यांना श्रद्धांजली निश्चितपणे आहे, परंतु सिव्हिलियन्स नागरिक त्या ठिकाणी कुठल्याही नागरिकाला धोका पोहोचला नाही। हा खूप मोठा आपल्या दृष्टीने हा विजय आहे आणि हे विजय म्हणजे प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडायची असते। नेव्ही पार पाडते, आर्मी पार पाडते, असे नागरिकांनी फक्त एकजूट दाखवून देशामध्ये कुठेही फूट नाही, प्रत्येक जात धर्म पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे दाखवण्याचं सामर्थ्य या रॅलीतून निश्चितपणे आम्ही लोकांनी या ठिकाणी दाखवलं। खरं तर देशावर संकट जर आलं तर त्यामध्ये जात धर्म सोडून सर्वजण एकमेकांसाठी उभे राहत असतात। या रॅलीमध्ये काही मुस्लिम बांधव देखील सहभागी झाले होते, काय सांगाल? या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी झालेले आहेत,
काय भावनात भारतीय सैनिकांनी जो पराक्रम गाजवलेला आहे त्याबद्दल काय सांगा? प्रथमतः त्यांचं सर्वांचं कौतुक करणार आणि भारत हा आमचा आझाद आहे, आझाद हा आणि आझादच राहणार. सरपंच काय बोलाल? नक्कीच मी सांगू शकते की जे पेहलगाममध्ये जे अंधाधुंद गोळीबार झाला त्यात आपले भारताचे जे नागरिक ज्यांचं काही तिथे गुन्हा नसताना त्यांना धर्म विचारण्यात आला आणि त्यांना जे मारण्यात आलं त्याबद्दल मी त्यांना श्रद्धांजली तर वाहिलीच आहे. पण आपण भारतीय आहोत आणि गर्व आहे की त्यांनी जसा अंधाधुंद गोळीबार केला तसं न करता जिथे 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 अतिरेकींचे अड्डे होते ते आपण भारताने उद्ध्वस्त केले आणि त्यांनी लेडी ज्या तिथं जेंट्स होते त्यांना मारलं. म्हणजे एक प्रकार सिंदूर ऑपरेशन जे नाव देण्यात आलं ते खरंच अत्यंत हे आहे आणि अभिमान वाटतो. मी एक स्त्री आहे की ज्या ऑपरेशनमध्ये दोन्ही स्त्रिया होत्या तर त्याही लेडीज होत्या. त्यांनी पूर्ण सर्च ऑपरेशन हे त्यांनीच पार पाडलं आहे. ज्या 2 आणि अजून एक म्हणजे कोणताही असं म्हणू शकत नाही की हिंदू किंवा काही. शेजारीच माझे चाचा आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं भारत हा स्वतंत्र होता, स्वतंत्र राहणारच. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कोणताही धर्म असू देत, जात असू देत, आम्ही एकजुटीनं राहणारच. आज आम्ही इथे तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यात सर्व धर्माचे आणि जात पंथाचे लोक इथे सहभागी झाले. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि भारत कुठल्याही चुकीच्या पद्धतीने हे ऑपरेशन सर्च ऑपरेशन पुढच्या वेळेसही करणार नाहीये. पाकला समजू देत की जरी तुम्ही अंधाधुंद गोळीबार करून जरी आमचे भारतीय नागरिक अमानुषपणे त्यांना मृत्युमुखी पाडलं असेल पण भारत हा नेहमीच आतंकवाद्यांनाच मारणार, आतंकवादी नष्ट करणार, त्यांच्या अड्ड्या नष्ट करणार. कधीही पाकिस्तानी एखाद्या निष्पाप नागरिकाला इजा पोचणार नाही. भारताने केलेल्या या अचूक कारवाईचं देशातील सर्वच नागरिकांकडून कौतुक होताना पाहायला मिळते. न्यूज